Hello. Hello. Good evening. Good evening. Good evening. Good evening. Good evening. Good evening. Good evening to all. ठीक आहे. गुड इव्हनिंग टू ऑल. चला, तर बघा, क्लास स्टार्ट होण्या अगोदर आपण आज एक न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहे. ओके, दॅट इज वल्गर फ्रॅक्शन पार्ट 3. ओके, पार्ट 3. ठीक आहे. ठीक आहे. कोणी पाठवलंय? मनस्वीने क्वेश्चन पाठवलाय. ठीक आहे मनस्वी, तो क्वेश्चन आज आपण घेऊया. ओके, सांगतोय. ठीक आहे, तो घेतो. आणि एक काव्यांजलीने पाठवलेला हा घेऊया. आता काव्यांजली, इकडे थोडस लक्ष दे. राईट, बघा. ठीक आहे, हा क्वेश्चन मी एक्सप्लेन करतो अगोदर, अँड देन आपण आपल्या नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करूया. क्वेश्चन सगळ्यांनी इथं बघा. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन बेस सोडवायचं आहे. राईट, क्वेश्चन इझी आहे, बट जर जर तुम्ही असं डायरेक्टली जर सॉल्व्ह करत असाल तर इट टेक्स लॉट ऑफ टाइम, तो खूप वेळ घेतोय. बट ऑप्शन थ्रू जर तुम्ही सॉल्व्ह केलं, ओके, जर ऑप्शन कॅन्सल करून जर सॉल्व्ह केलं, राईट, ऑप्शन जर कॅन्सल करून जर सॉल्व्ह केलं, तर जस्ट 2 सेकंड मध्ये तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो लेट्स सी हाऊ टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. तर फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन आपण रीड करूया. क्वेश्चन काय सांगतोय बघा आता इथे. 1 मिनिट. क्वेश्चन काय म्हणते बघा. कांचन इज थिंकिंग ऑफ अ 5 डिजिट नंबर. कांचन जी आहे 5 डिजिट नंबर बद्दल काय करते, विचार करते. द युनिट्स प्लेस डिजिट इज अन ऑड प्राईम नंबर. मीन्स वॉट, तुमचा जो काही 5 डिजिट नंबर आहे, हा 1 प्लेस, ठीक आहे, 2, 3, 4 and 5. ओके, हा तुमचा 5 डिजिट नंबर आहे. ओके, सो त्यातला जो काही तुमचा युनिट प्लेस आहे, युनिट प्लेस डिजिट इज अन ऑड प्राईम नंबर. ऑड प्राईम नंबर. ओके, आता ऑड प्राईम नंबर काय आहे तुमचे, दॅट मे बी 2 नाही. 2 तर तुमचा काय आहे, इवन प्राईम नंबर आहे. आपल्याला ऑड प्राईम नंबर पाहिजे, सो दॅट मे बी 3, 4, 7. ओके, या तिन्ही पैकी तो एक असू शकतो. दॅट मे बी 3, दॅट मे बी 4, दॅट मे बी 7. ओके, या युनिट प्लेसवर, हा, युनिट प्लेसवर या 3 डिजिट पैकी एक डिजिट असू शकतो. त्यांनी सांगितलंय द युनिट प्लेस डिजिट इज अन ऑड प्राईम नंबर. द टेन्स प्लेस डिजिट इज अ प्रेडेसर्स ऑफ 1000 प्लेस. मीन्स 1000 प्लेस, या प्लेसवर जो काही डिजिट आहे त्याचा प्रेडेसर तुमच्या टेन्स प्लेसवर आहे. मीन्स प्रेडेसर मीन्स वॉट, अगोदरचा नंबर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. द 100 प्लेस, जो 100 प्लेसवर आहे डिजिट, इज द स्मॉलेस्ट ऑड नंबर. आता स्मॉलेस्ट ऑड नंबर काय आहे, दॅट इज 1. ओके, दॅट इज 1. मीन्स 100% तुमचं इथं 1 आहे. ओके, देन द 10,000 प्लेस डिजिट इज अन इवन प्राईम नंबर. ओके, सो इवन प्राईम नंबर एकच आहे, 2. तो तुमचा 10,000 प्लेसवर असायला पाहिजे. सो इथे, ओके, सो देर आर ओनली 2 इवन डिजिट इन द नंबर. फक्त काय, इथं 2 इवन
डिजिट आहे त्या नंबर मध्ये फक्त. ओके, सो व्हॉट विल बी द नंबर कांचन इज थिंकिंग ऑफ. तर सिंपल आहे. आता काय म्हणलेलं आहे, या प्लेसवर काय पाहिजे, एक तर तुमचा 3 पाहिजे, अरे 4 कसं येईल रे, 5 येईल ना, सॉरी सॉरी सॉरी, इथं 5 हा, कारण ते तुमचे काय आहेत, ऑड प्राईम नंबर आहे, 3, 5 और 7. ओके, सो ऑप्शन मध्ये बघा तुमच्याकडे दोन, बघा हा तर नाही, बघा इथे युनिट प्लेसवर 0 आहे, हा तर नसणार, इथे पण युनिट प्लेसवर काय 2 आहे, हा पण नाही. या दोन नंबर पैकी एक तुमचा नंबर आहे. ओके, सो 1 बाय 1 आता थिंकिंग करा. काय म्हणलेलं आहे, 2, 3, 1, 8 अँड 3. सेकंड नंबर आहे तुमचा 2, 9, 1, 8 अँड 5. ओके, आता काय म्हणलेलं आहे इथं की तुमचा जो टेन्स प्लेसवर जो डिजिट आहे तो प्रेडेसर आहे ऑफ दी 1000 प्लेस. म्हणजे 1000 प्लेसवर जो काही डिजिट आहे त्याचा प्रेडेसर्स. ओके, प्रेडेसर्स मीन्स अगोदरचा नंबर. ओके, सो इथे 3 आहे, इथं 8 आहे, म्हणजे मला सांगा हा 8 जो आहे हा 3 चा प्रेडेसर्स आहे का, नाही. सो हे ऑप्शन नाही आहे. ओके, मीन्स बघा 9 चा प्रेडेसर्स का आहे, 8 आहे, सो 9 च्या अगोदर 8 येतो, तर हे एकदम परफेक्ट आहे. करेक्ट, हे एकदम काय तुमचं परफेक्ट आहे. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ठीक आहे, आता हा क्वेश्चन कशामधला आहे आय डोंट नो, एक अशा एखाद्या बुक मधला असेल तुमच्या, तर ऑप्शन वाईज सॉल्व्ह करा, डेफिनेटली तुम्हाला त्याचा आन्सर मिळतं. राईट, चला, आय होप तुम्हाला समजलं असेल. चला नवीन चॅप्टर सुरू करायचं. हा हा, येस सांची, समजले ते मला, मी मिस्टेकली 4 लिहिलं होतं. ओके, तिथं 5 पाहिजे. ओके, अँड मनस्वीनं क्वेश्चन पाठवलेला आहे, तो क्वेश्चन आपण घेऊया. मनस्वीने क्वेश्चन पाठवलेला आहे, तो क्वेश्चन आपण घेऊया. राईट, मनस्वीने काय पाठवलंय बघा, 7/8 डिवाइड बाय 1/2 प्लस 1/4. राईट, हा मनस्वीने पाठवलेला आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं, आता याच्यामध्ये बघा, फर्स्ट ऑफ ऑल अकॉर्डिंग टू द बोर्ड मास रूल तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे अगोदर डिव्हिजन करायचं आहे. ओके, देन मल्टिप्लिकेशन, देन ऍडिशन अँड देन सबट्रॅक्शन. तर बोर्ड मास रूल नुसार तुम्हाला काय करायचं आहे, हे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, हे सगळ्यांनी इथं लक्षात ठेवा, अकॉर्डिंग टू द बोर्ड मास रूल. राईट, ठीक आहे, हे सगळ्यांनी इथे लक्षात ठेवा. करेक्ट, सो बोर्ड मास रूल नुसार आपण गेलोय तर आपल्याला हे अगोदर सॉल्व्ह करायचं आहे. सो किती आहे, 7/8. इथे बघा डिव्हिजन आहे, ज्यावेळेस आपण फ्रॅक्शनचं डिव्हिजन करतो तर काय करायचं, डिव्हिजनचं साईन असेल तर मल्टिप्लिकेशनचं घ्यायचं. ओके, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला इथं इंटरचेंज करायचं, मीन्स 2/1 येतं. ओके, प्लस 1/4. सो आता बघा, अकॉर्डिंग टू द बोर्ड मास रूल तुम्हाला इथे मल्टिप्लिकेशन करायचं राहतं. ओके, 7/2 चा 14, 8/1 चा 8 प्लस 1/4. आता करायचं ऍडिशन. सो ऍडिशन करताना काय पाहिजे, आपला डिनॉमिनेटर इक्वल पाहिजे. ओके, सो इथे 8 आहे, इथं 4 आहे, तर याला 2 ने मल्टिप्लाय करा. ओके, याला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो काय येतं, 14/8 प्लस 2/8. ओके, 16/8 येतं. ओके, आणि याचा आन्सर 2 येतं. ओके, याचा आन्सर ऍक्च्युली तुमचं 2 येतं. आता तुम्ही मला सर त्याच्यामध्ये, ओके सोरा, ठीक आहे, आता तुम्ही मला सर याच्यामध्ये 2 नाहीये, तर बघा सगळ्यात शेवटी, बघा सगळ्यात शेवटी म्हणजे ए ऑप्शनच्या खाली बी आहे, बी च्या खाली सी आहे, सी च्या खाली बघा डी आहे, आणि डी च्या खाली एक ऑप्शन दिलं होतं मी फक्त 2. करेक्ट, बघा जे तुम्ही टिक करता की नाही त्याच्या खाली बघा. करेक्ट, ओके स्वरा, कधी ओके, ठीक आहे स्वरा, तुझे क्वेश्चन मी बघतोय. ठीक आहे, चला आता आपलं करायचं, आपलं न्यू चॅप्टर स्टार्ट करायचं आहे, सगळ्यांनी इथं वेट करा. ठीक आहे, तुमच्या डाऊट सोबत आपल्याला आपले कंटिन्यू चॅप्टर जे आहेत ते पण आपल्याला सुरुवात करायची आहे. राईट, त्याच्यामुळे
तुमचे डाऊट प्लस आपल्याला काय करायचं इथं चॅप्टर सुरू करायचं आहे. सो बघा न्यू चॅप्टर आपण स्टार्ट करतोय. ऍक्च्युली फ्रॅक्शनचाच पार्ट आहे. ओके, आणि कशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल सगळ्यांनी ते थोडंसं लक्ष द्या, म्हणजे आपल्याला थोडंसं इझी जाईल तुम्हाला. ऍक्च्युली तुम्ही हे सर्व लर्न केलेलंच आहे, राईट? तो चला सगळ्यांनी लर्न करा. बघा आता आता वल्गर फ्रॅक्शन. वल्गर फ्रॅक्शन मीन्स वॉट रे, जे तुम्हाला 2/3 या फॉर्म मध्ये आपण जे काही फ्रॅक्शन लिहितो यालाच आपण काय म्हणतो, वल्गर फ्रॅक्शन म्हणतो. ओके, सो याच्यामध्ये काय बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये. बघा याच्या अगोदर काय बघितलं आपण फ्रॅक्शनची ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन बघितलं. त्याच्या अगोदर आपण फ्रॅक्शनला कम्पेअर केलं होतं, राईट? सो 17th सब टॉपिक मध्ये आपल्याला काय करायचं आहे, वल्गर फ्रॅक्शन मध्ये सी मध्ये आपला प्रॉपर फ्रॅक्शन, improper fraction, mixed fraction and their conversion and equivalent fraction या टॉपिक वर आपल्याला इथं थोडंसं फोकस करायचं आहे. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे थोडंसं आपल्याला इम्पॉर्टंट आहे, राईट? वल्गर फ्रॅक्शन मध्ये काय बघायचं आपल्याला इथं, प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन अँड देअर कन्व्हर्जन, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन सुद्धा आपल्या याच्यामध्ये बघायचं आहे. तर बघा आता नेमकं प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणायचं. अ फ्रॅक्शन विथ द डिनॉमिनेटर ग्रेटर दॅन द न्यूमरेटर इज कॉल्ड द प्रॉपर फ्रॅक्शन. आता प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, असा फ्रॅक्शन की ज्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर ग्रेटर राहतो ऍज कम्पेअर टू न्यूमरेटर. फॉर एक्झाम्पल बघा दिलं तुम्हाला 3/5. बघा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. 7/9 बघा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. 23/30 बघा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. बघा 59/75 बघा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. सो ज्यावेळेस तुमचा डिनॉमिनेटर ग्रेटर राहतो दॅन द न्यूमरेटर, सो सच काइंड ऑफ फ्रॅक्शन इज कॉल्ड द प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, अशाला काय म्हणतो आपण, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतोय, राईट? सो प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, राईट? सो आता मला एक सांगा, फ्रॅक्शनचा अर्थ काय होतो? फ्रॅक्शन मीन्स इनकम्प्लीट नंबर, राईट? इनकम्प्लीट नंबर. तर बघा 3/5, 7/9, 23/30, 59/75 हे जर बघितले तर सर्व काय तुमचे इनकम्प्लीट नंबर तुम्हाला मिळतात. म्हणजे 0 पॉईंट समथिंग तुम्हाला काहीतरी आन्सर मिळते याचं डेसिमल मध्ये, राईट? तर असे फ्रॅक्शन की ज्यांचा डिनॉमिनेटर ग्रेटर राहतो, राईट, दॅन द न्यूमरेटर, अशा फ्रॅक्शनला आपण काय म्हणतो, प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हणत असतो. काय म्हणतोय, प्रॉपर फ्रॅक्शन. ते सिंपल आहे, काहीच नाही याच्यामध्ये, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन आहे आपलं की इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, करेक्ट? इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय हे पण इम्पॉर्टंट आहे. अ फ्रॅक्शन विथ अ न्यूमरेटर ग्रेटर दॅन इट्स डिनॉमिनेटर इज कॉल्ड अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन. म्हणजे असं फ्रॅक्शन की ज्याचं न्यूमरेटर ग्रेटर राहतं दॅन द डिनॉमिनेटर. ओके, न्यूमरेटर ग्रेटर आहे दॅन द डिनॉमिनेटर, सो सच काइंड ऑफ फ्रॅक्शन इज कॉल्ड द इम्प्रॉपर फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल 7/5 बघा न्यूमरेटर ग्रेटर आहे दॅन द डिनॉमिनेटर. देवन 18/11, 25/17. इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर तुम्हाला काय पाहायला मिळतं रे, तर तुम्हाला इथं तुमचा डिनॉमिनेटर जो आहे तो स्मॉलर आहे, राईट? स्मॉलर आहे. न्यूमरेटर तुमचा ग्रेटर आहे. सो ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे त्याला म्हणायचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर तुमचं आन्सर 1 पॉईंट समथिंग काहीतरी येतं. फॉर एक्झाम्पल जर मी 5/3 जर केलं तर कोणतं फ्रॅक्शन आहे, तर हे फ्रॅक्शन आहे तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. एक आहे हे तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय राहतं, तुमचं न्यूमरेटर ग्रेटर राहतो दॅन दी डिनॉमिनेटर. ओके, क्लिअर झालं? आता फॉर एक्झाम्पल जर याला आपण सॉल्व्ह केलं, मीन्स 5 ला जर आपण 3 ने जर डिवाइड केलं तर काय येतं, 3 1 चा 3. ओके, इथे येतं 2. ओके, सो इथे 0 घेतला म्हणजे तुम्हाला इथे डेसिमल पॉइंट द्यायचा आहे. ओके, 3 6 चा 18, अगेन तुमचं इथं 2 येतं. ओके, मीन्स बघा या इम्प्रॉपर फ्रॅक्शनला जर आपण सॉल्व्ह केलं किंवा त्याला आपण डेसिमल मध्ये जर कन्वर्ट केलं तर तुमचं आन्सर काय येतं, 1 पॉईंट समथिंग, 2 पॉईंट समथिंग. मीन्स तुम्हाला एक इथं होल नंबर मिळतोय अँड देन तुम्हाला काही इथं डेसिमल नंबर मिळतात. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि फॉर एक्झाम्पल जर तुम्ही प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर इथं जर तुम्ही डेसिमल मध्ये जर याला कन्वर्ट केलं तर तुमचं आन्सर ऑलवेज 0 पॉईंट समथिंग काहीतरी मिळतं. ऑलवेज 0 पॉईंट समथिंग, 0 पॉईंट समथिंग जे काही डिव्हिजन येतं ते, राईट? हे नेहमी 0 पॉईंट समथिंग मध्ये राहतं.
ओके, लक्षात ठेवायचं प्रॉपर फ्रॅक्शन, कारण याचा तुमचा डिनॉमिनेटर जातो तो ग्रेटर राहतो. अँड इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय राहतं, तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुमचा न्यूमरेटर ग्रेटर राहतो, सो दॅट तुम्ही जर डिवाइड केलं तर तुमचं आन्सर जे ऑलवेज आहे ते 1 पॉईंट समथिंग 2 पॉईंट समथिंग काही पण येऊ शकतं अकॉर्डिंग टू द तुमचे डिव्हिजन. ओके, हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे. सो देन अगेन एक कन्सेप्ट आहे आता याच्यामध्ये, मिक्स फ्रॅक्शन काय राहतं. ओके, so what is mean by mixed fraction? A fraction having an integral part and proper fractional part is called as a mixed fraction. Simple आहे. A fraction having a integral part or whole number and fractional number is called the mixed fraction. Means असा फ्रॅक्शन की जो मिक्स आहे, मीन्स त्याच्यामध्ये तुम्हाला होल नंबर सुद्धा पाहायला मिळतो. ओके, अँड फ्रॅक्शनल पार्ट सुद्धा पाहायला मिळतो. मीन्स असं फ्रॅक्शन की ज्याच्यामध्ये होल नंबर पण आहे अँड फ्रॅक्शन पण आहे. फॉर एक्झाम्पल बघा, 3 होल 1/2, 4 होल 1/3, ओके, 4 होल 3/9 समथिंग, राईट. हे तुमचे मिक्स फ्रॅक्शन. याच्यामध्ये बघा तुम्हाला होल नंबर पण आहे आणि फ्रॅक्शन पण आहे. इथे होल नंबर पण आहे, फ्रॅक्शन पण आहे, होल नंबर पण आहे, फ्रॅक्शन पण आहे. याला काय म्हणतो आपण, मिक्स फ्रॅक्शन म्हणत असतो. याला काय म्हणतो आपण, मिक्स फ्रॅक्शन, राईट. सो मिक्स फ्रॅक्शनला आपण फक्त इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. तुमचं जे काही मिक्स फ्रॅक्शन राहतं, लक्षात ठेवा, तुमचं जे काही मिक्स फ्रॅक्शन आहे याला फक्त आपण काय करू शकतो, कशामध्ये कन्वर्ट करू शकतो, तर फक्त इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. लक्षात ठेवा, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. ओके, कसं करायचं, लेटर आय विल एक्सप्लेन करतोच, राईट. सो मिक्स फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, की असं फ्रॅक्शन की ज्याच्यामध्ये होल नंबर पण आहे अँड फ्रॅक्शन पण आहे. फॉर एक्झाम्पल 4 होल 1/2, ओके, 9 होल 3/7 समथिंग, असे काहीतरी जे नंबर राहतात त्यांना आपण काय म्हणतो, मिक्स फ्रॅक्शन म्हणत असतो. तर हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हे थोडंसं आपल्याला सगळ्यांना इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर सुद्धा एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. ठीक आहे. सो यानंतर काय बघा, कसं कन्वर्ट करायचं. सो कसं कन्वर्ट करायचं, हाऊ टू कन्वर्ट मिक्स फ्रॅक्शन इंटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, सो हे समजून घेण्या अगोदर मला सांगा, तुम्हाला प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन अँड मिक्स फ्रॅक्शन या 3 टर्म समजल्या का, चॅट मध्ये मला सांगा. सांगतो, काव्यांजली सगळं सांगणार आहे मी. ठीक आहे, अजून तो पार्ट स्टार्ट व्हायचा आपला बाकी आहे. ठीक आहे, ठीक आहे. पुन्हा इन शॉर्ट एक्सप्लेन करतो, डोंट वरी. सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्या, जे लेट आलेत त्यांनी. ओके, सांगतो मिक्स, ओके, सगळं एक्सप्लेन करतो. बघा, सिंपल कन्सेप्ट आहे. याच्यापेक्षा सिंपल कन्सेप्ट मला वाटत नाही की तुम्हाला अजून कुठे पाहायला मिळेल म्हणून, राईट. सिंपल आहे. काय सिंपल आहे, कसं सोडवायचं, सगळ्यांनी थोडंसं इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये काय आपल्याला बघायचंय, तुम्हाला मी सांगतो आता पुन्हा अगेन. बघा, तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे प्रॉपर फ्रॅक्शन. सो व्हॉट इज मीन बाय प्रॉपर फ्रॅक्शन, अ फ्रॅक्शन विथ द डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन द न्यूमरेटर. म्हणजे असा फ्रॅक्शन की ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे, खालचा नंबर ग्रेटर आहे, ओके, दॅन द न्यूमरेटर, त्याला काय म्हणायचं, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. ओके, ओके, 3/5. आता यासाठी मी तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती. स्टोरी काय सांगितली होती, ओके, जो स्ट्रॉंग आहे तोच काय करेल, एखाद्याला आपल्या डोक्यावर उचलू शकेल. करेक्ट, तुम्हाला सांगितलं होतं ना, राईट. सो 5 बघा, 5 काय आहे, ग्रेटर आहे 3 पेक्षा, तर हा काय स्ट्रॉंग असणार ना. जो नंबर ग्रेटर तो स्ट्रॉंग आपण असं कन्सिडर करू. सो 5 स्ट्रॉंग आहे, तो इझिली काय करू शकतो, 3 ला त्याच्या डोक्यावर घेऊ शकतो, राईट. मीन्स याला बघा, कारण 5 इझिली घेऊ शकतो, कारण 5 मोठा आहे. ओके, 5 इझिली काय करू शकतो, त्याच्या डोक्यावर त्याला 3 ला घेऊ शकतो, बरोबर ना. हे इझी राहतं, त्याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन, करेक्ट ना, कारण हे सर्वच घेतात. कारण
जे एल्डर असतात ते काय करतात, आपल्या मुलांना वगैरे ते उचलून घेतात. ओके, पण मुलं कधी त्यांना उचलून घेतात का? फॉर एक्झाम्पल पॅरेंट काय करतात, मुलांना उचलून घेतात बिकॉज दे आर स्मॉल. ते स्मॉल असल्यामुळं, ते लहान असल्यामुळे, ऍज अ चाइल्ड असल्यामुळे उचलून घेतात. ओके, चालतं, सर्व लोक काय म्हणतील, बरोबर आहे, पॅरेंट तर मुलांना उचलून घेतीलच, करेक्ट. बट असं तुम्ही कधी बघितलंय का की चाइल्डनं पॅरेंटला उचलून घेतलं? लहान लहान चाइल्ड आहेत, ओके, 2 इयर, 3 इयर, 4 इयर, 5 इयर ओल्ड, आणि त्यांनी काय केलं, पॅरेंटला उचलून घेतलं. हे पॉसिबल आहे का? नाही. ओके, मीन्स बघा, मी सांगितलंय 10ला जर 7ने उचलून घेतलंय, पॉसिबल आहे का? हा तुमचा पॅरेंट आहे कारण तो मोठा आहे, 7 लहान आहे, तर याला चाइल्ड आपण कन्सिडर करू. तो चाइल्ड कधी पॅरेंटला उचलून घेतो का? नाही. म्हणजे हे इम्प्रॉपर म्हणायचं, हे काय इम्प्रॉपर सिच्युएशन आहे. ओके, आणि इथे काय आहे बघा, 5 जो आहे ग्रेटर आहे, तो हा झाला पॅरेंट. सो पॅरेंट इझिली चाइल्डला काय करू शकतो, उचलून घेऊ शकतो, राईट. हे सर्वांनाच माहित आहे. त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं, असं लक्षात ठेवा काहीतरी त्याला रिलेट करून. ओके, सो प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, फ्रॅक्शन विथ अ डिनॉमिनेटर ग्रेटर, ज्याचा डिनॉमिनेटर ग्रेटर राहतो, ओके, किंवा ज्याचा आन्सर 0 समथिंग काहीतरी येतं, ओके, त्याला काय म्हणायचं, प्रॉपर फ्रॅक्शन म्हणायचं. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि बघा, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, अ फ्रॅक्शन विथ द डिनॉमिनेटर ग्रेटर दॅन द डिनॉमिनेटर, ज्याचा न्यूमरेटर ग्रेटर आहे. फॉर एक्झाम्पल 7/5. ओके, चाइल्डनं बघा, चाइल्डनं काय केलंय, पॅरेंटला उचलून घेतलंय, मीन्स इम्प्रॉपर सिच्युएशन आहे. ओके, तर आपण काय म्हणायचं मग, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. ओके, चाइल्ड आपल्या पॅरेंटला उचलून घेऊ शकत नाही, इट इज नॉट पॉसिबल. तर हे काय इम्प्रॉपर सिच्युएशन आहे. सो दॅट याला आपण असं रिलेट करायचं की एक आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. सो इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय राहतं, तुमचा न्यूमरेटर ग्रेटर राहतो, तुमचा न्यूमरेटर काय राहतो, ग्रेटर राहतो. हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. नेक्स्ट आहे तुमचा मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शन मीन्स व्हॉट रे, मिक्स फ्रॅक्शन मध्ये काय राहतं, एक तर तुमचा इंटेग्रल पार्ट राहतो, मीन्स होल नंबर, एक तुमचा होल नंबर राहतो, आणि एक राहतो तुमचा फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल 5, 1/2, 3, 1/5, 9, 1/7. हे अशा प्रकारचे जर तुम्हाला फ्रॅक्शन दिसले तर याला म्हणतात आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. आणि इथे बघा, एक होल नंबर पण आहे आणि एक फ्रॅक्शन पण आहे. फ्रॅक्शन मीन्स व्हॉट, दॅट नंबर इज इनकम्प्लीट. जो नंबर इनकम्प्लीट आहे त्यालाच आपण फ्रॅक्शन म्हणतो. सो हा तुमचा होल नंबर अँड दिस इज युअर फ्रॅक्शन. ओके, दिस इज युअर होल नंबर अँड दिस इज युअर फ्रॅक्शन. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर प्रत्येकाने मला सांगा, आता समजले? समोरचा पार्ट आपण घ्यायचा आहे. हॅलो, हा बोला. हा बोला सर, गुड इव्हनिंग. हा हा, हो सर, कोणतं मीडियम होतं? नाही, इंग्लिश मिडियम आहे, सेमी आहे, मराठी आहे? इंग्लिश मिडियम आहे का? ओके, चालते. तर संध्याकाळी सर 7 वाजता क्लास राहतो स्कॉलरशिपचा, इंग्लिश मिडियमचा, 7 ते 8. क्लास आपला आता चालूच आहे, म्हणून मी तुमचा क्लास अगोदर जो कॉल आला तो तुम्ही कट केला होता. हा हा हा, तर तुम्हाला ते जॉईन कर. हो ना सर, त्याच्यामध्ये आपलं मॅथ पण घेतो आपण, तुमचं इंटेलिजंट टेस्ट पण आहे, तुमचं इंग्लिश पण आहे, लँग्वेज, आणि मराठी पण आहे. हो, हे 4 सब्जेक्ट आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड्स आहेत कोर्समध्ये. फीज आहे सर त्याची 3,000 रुपये पूर्ण कोर्सची फी आहे. हा, कोर्स जो आहे ना तो आपला परीक्षेपर्यंत चालणार आहे. परीक्षा आहे आपली फेब्रुवारीमध्ये, तर फेब्रुवारीच्या 17-18 तारखेपर्यंत पेपर राहतो तो. तेवढ्या समजा सेकंड किंवा थर्ड वीकमध्ये पेपर असतो, तोपर्यंत आपले लाईव्ह क्लास चालते. हो हो हो, यवतमाळमध्ये आहे सर. पुण्यामध्ये नाही सर, आपण यवतमाळमध्ये क्लास आहे फक्त.
हो हो हो, हे बाकीचे क्लास ऑनलाईन आहेत, आपले ऑफलाईन क्लास यवतमाळमध्ये आहेत. हो ठीक आहे सर, व्हॉट्सअप करा मला, चालेल. ओके, वेट रे, कॉल आला होता. राईट, कॉल आला होता. राईट, चला हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. वेट वेट, कॉल आला होता. ठीक आहे, ओके. अरे मिक्स फ्रॅक्शन मीन्स व्हॉट रे? मिक्स फ्रॅक्शन मीन्स असं फ्रॅक्शन की ज्याच्यामध्ये होल नंबर पण आहे अँड फ्रॅक्शन पण आहे. ओके, किंवा फ्रॅक्शनल पार्ट सुद्धा आहे. सिंपल आहे ना? येस श्रेष. मिक्स मीन्स व्हॉट? मिक्स मीन्स व्हॉट की ज्याच्यामध्ये तुमचा होल नंबर पण आहे. ओके, होल नंबर मीन्स व्हॉट? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड सो ऑन. हे काय तुमचे होल नंबर आहेत. तर असं फ्रॅक्शन की त्याच्यामध्ये तुमचा होल नंबर पण आहे अँड फ्रॅक्शन पण आहे. फॉर एक्झाम्पल 3 तुमचा होल नंबर अँड 1/2 काय आहे तुमचा फ्रॅक्शन. मीन्स होल नंबर पण आहे, फ्रॅक्शन पण आहे. हा तर झाला तुमचा मिक्स फ्रॅक्शन. ओके, याला तर आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. ओके, मिक्स फ्रॅक्शनला फक्त आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मिक्स फ्रॅक्शनला आपण काय करू शकतो? इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं करायचं? चला इथे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. राईट, कसं करायचं ते. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. तुम्ही मला सांगा ते कोणत्या प्रकारचं फ्रॅक्शन आहे. ओके, सो बघा इथे मी देतोय 3 1/4. तर मला सांगा हे कोणत्या प्रकारचं फ्रॅक्शन आहे? हे प्रॉपर फ्रॅक्शन आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, की हे मिक्स फ्रॅक्शन आहे? ओके, नुसतं एम टाईप केलं तरी चालतं. येस, ग्रेट ग्रेट. हा काय आहे तुमचं? ग्रेट, हा मिक्स फ्रॅक्शन आहे. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. ओके, अँड परफेक्ट परफेक्ट. हा काय तुमचं मिक्स फ्रॅक्शन आहे. आणि प्रद्युमन आणि इरा, प्रद्युमन अँड इरा, प्लीज दोघांनी इथं हँड रेज करा. प्रद्युमन अँड इरा. ओके ओके, बघा प्रद्युमन अँड इरा या दोघांना आपण ऍज अ स्पेशल गिफ्ट साठी निवडलेलं आहे. सो त्यांचं जे काही गिफ्ट आहे ते कालच डिलिव्हर्ड करण्यात आलेलं आहे. ओके, सो ह्या वीक मध्ये त्यांचं गिफ्ट त्यांना त्यांच्या ऍड्रेसवर मिळून जाईल. ठीक आहे, तुम्ही जो नंबर प्रोव्हाइड केला होता, जे तिथं तुम्ही पॅरेंट्सचं नेम प्रोव्हाइड केलं होतं, तर त्या ऍड्रेसवर मी ते सेंड केलेलं आहे. ओके, आणि तुम्हाला गिफ्ट मिळाल्यानंतर तुमचा एक व्हिडिओ मला पाठवा. ओके, तुम्हाला किती आनंद झालाय. ओके, तर त्याच्याबद्दल एक छोटासा 1 मिनिटाचा व्हिडिओ नक्कीच मला पाठवा. ओके, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना पण मला दाखवता येईल, सो ते पण थोडेसे मोटिवेट होतील नेक्स्ट टेस्टसाठी. ओके, नेक्स्ट टेस्ट मध्ये सुद्धा मी ट्राय करणार की जो टॉप येईल त्याला गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, सो एकदा हे करा तुम्ही, एक छोटासा व्हिडिओ मला नक्की पाठवा जर पॉसिबल असेल तर. बरं, राईट, चला बघा आता हे आहे तुमचं मिक्स फ्रॅक्शन. सो मिक्स फ्रॅक्शनला आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्ट करायचं? ओके, फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं तुम्हाला, इथे जो इंटिजर आहे किंवा जो होल नंबर आहे त्याला काय करायचं आहे? डिनॉमिनेटर सोबत मल्टिप्लाय करायचं आहे. लक्षात ठेवा, हा आहे तुमचा मिक्स फ्रॅक्शन. आणि जर मिक्स फ्रॅक्शनला जर आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर पहिली स्टेप आहे की तुमचा जो काही होल नंबर आहे किंवा जो काही इंटेजर आहे त्याला मल्टिप्लाय करायचा आहे डिनॉमिनेटर सोबत. तर हा तुमचा 3 होल नंबर, ओके, डिनॉमिनेटर आहे तुमचा 4, या दोघांचं करायचं आहे मल्टिप्लिकेशन. ओके, मीन्स 3 into 4. ओके, अँड ऍट द न्यूमरेटर
टू द प्रोडक्ट, म्हणजे जो काही या दोघांचा प्रोडक्ट येईल याच्यामध्ये काय करायचं, न्यूमरेटर ऍड करायचं. न्यूमरेटर आहे तुमचं 1. ओके, न्यूमरेटर 1 आहे. तर बघा याचा डिनोमिनेटर 4 आहे, सो याचा पण तुमचा डिनोमिनेटर 4च राहणार. ओके, सो आता काय येतं, 3 4 12. सो 12 प्लस 1 अपॉन 4 मीन्स येतं 13 अपॉन 4. बघा आपण कन्वर्ट केलंय. ठीक आहे, चला अजून एक एक्झाम्पल घेऊ. मी इथं घेतोय 2 4 अपॉन 9. तर फर्स्ट स्टेप काय आहे, इंटेजर अँड डिनॉमिनेटर या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, 2 इंटू 9 हा जो प्रोडक्ट आहे हा न्यूमरेटर मध्ये ऍड करायचा मीन्स 4 मध्ये, आणि याचा डिनॉमिनेटर 9 आहे, सो याचा पण काय राहणार, 9च राहणार. ओके, 2 9 18. 18 प्लस 4 अपॉन 9 येतो तुमचं 22 अपॉन 9. करेक्ट. चला एक एक्झाम्पल देतो, सगळ्यांनी ट्राय करा की इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय होईल. ओके, 2 1 अपॉन 2 सिंपल आहे. चला काय येईल सांगा. काय येतं, परफेक्ट. फक्त 5 येईल का, नाही. फक्त 5 येईल का रे, नाही येणार ना. राइट, करेक्ट, बहुत बढ़िया. ठीक आहे, परफेक्ट 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 परफेक्ट. तुमचं आन्सर इथं येतंय. बघा काय करायचंय, हा इंटेजरचा आणि या डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन मीन्स 2 इंटू 2. या प्रोडक्ट मध्ये काय करायचंय, न्यूमरेटर ऍड करायचंय मीन्स 1. याचा बघा डिनोमिनेटर 2 आहे तर याचा पण 2च राहणार. सो 4 प्लस 1 अपॉन 2 मीन्स 5 अपॉन 2. करेक्ट. चला एक्झाम्पल अजून देतो, ट्राय करा. चला मिक्स फ्रॅक्शन मध्ये काय होईल सांगा. परफेक्ट, ग्रेट, बढ़िया, बढ़िया, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. काय करायचं आहे, या होल नंबरचं, या इंटेजरचं अँड 2चं म्हणजे डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 23 इंटू 2. हा प्रोडक्ट ऍड करायचा आहे न्यूमरेटर मध्ये. याचा बघा डिनोमिनेटर 2 आहे तर याचा पण 2च राहील. सो 23 इंटू 2 जर केलं तर येतो तुमचं ते 46 प्लस 1 अपॉन 2 मीन्स 47 अपॉन 2. सोपं आहे. काय, तर अशा प्रकारे तुम्हाला ते काय काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. ओके, मिक्स फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला तो म्हणजे टू कन्वर्ट अन इम्प्रॉपर फ्रॅक्शन इन टू मिक्स फ्रॅक्शन. ओके, आता कसं करतील आपल्याला ते बघायचं आहे. ओके, चला आता आपल्याकडे बघा, आपल्याकडे एक इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे 44 अपॉन 7. बघा 44 अपॉन 7 हे काय आहे, हे तुमचं मिक्स फ्रॅक्शन आहे. आणि या मिक्स फ्रॅक्शनला आपल्याला सॉरी हे तुमचं काय आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. इम्प्रॉपर, कारण चाइल्ड आहे 7.
आणि पॅरेंटला उचलले मीन्स इम्प्रॉपर सिच्युएशन आहे. सो हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सो इम्प्रॉपर फ्रॅक्शनला आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करता येईल, सिंपल आहे राईट, सिंपल आहे. कसं करायचं बघा. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे तुम्हाला, डिवाइड करायचं आहे न्यूमरेटर बाय द डिनॉमिनेटर. मीन्स काय करायचं आहे, या 44 ला 7 ने डिवाइड करायचं आहे. ओके, काय करायचं आहे, 44 ला 7 ने डिवाइड करायचं आहे. परफेक्ट, इथपर्यंत आले. 7 ने काय करायचं तुम्हाला, डिवाइड करायचं आहे. राईट, तर बघा 7चा टेबल तुम्हाला येतो. 7 तुम्ही डिवाइड त्याला करू शकता, किंवा तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा ते एक्झाम्पल तिथे दिलेलं आहे. ओके, 7 5 चा 35, 7 6 चा 42. राईट, हा झाला तुमचा 7चा. आपण 7 ने त्याला अशा प्रकारे डिवाइड करू शकतो. ओके, 7 6 चा 42. करा सबट्रॅक्शन. 42 मायनस 44 मायनस 42 येतो तुमचं 2. करेक्ट आले. तर आता काय करायचं बघा, जो तुमचा क्वेश्चन आहे याला ऍज अ होल नंबर और ऍज अ इंटेजर तुम्हाला तिथे लिहायचं आहे फ्रॅक्शन मध्ये. ओके, मीन्स जो काही तुमचा क्वेश्चन आहे, ओके, हा झाला तुमचा होल नंबर. होल नंबर. ओके, सो इथं डिवायझर काय आहे 7, तर इथे पण डिवायझर तुमचं 7च राहील. ओके, या इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये डिवायझर काय होतं किंवा डिनॉमिनेटर काय होतं, तर डिनॉमिनेटर 7च होतं. तर इथे पण डिनॉमिनेटर तुमचं 7च राहणार. डिनॉमिनेटर विल नॉट चेंज. ओके, आणि जो काही तुमचं रिमाइंडर मध्ये आहे, रिमाइंडर तुम्हाला लिहायचं आहे न्यूमरेटर मध्ये. राईट, राईट द रिमाइंडर ऍज अ न्यूमरेटर and the divisor as a denominator. Okay, and this kind of fraction is called the mixed fraction. चला एक्झाम्पल देतो, सगळ्यांनी ते ट्राय करायचं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी ट्राय करा आणि मला सांगा की काय याचं तुमचं आन्सर इथं येतं ते. ठीक आहे, चला. हे बघा, हे आहे तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. राईट, हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे कारण चाइल्डने पॅरेंटला उचलले. सो इम्प्रॉपर सिच्युएशन तर इम्प्रॉपर फ्रॅक्शन, कारण 4 लहान आहे, 23 ग्रेटर आहेत. राईट, न्यूमरेटर ग्रेटर आहे. सो हे झालं तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन. तर आता मला सांगा तुम्ही कसं सॉल्व्ह करणार याला. ओके, परफेक्ट परफेक्ट, ग्रेट, परफेक्ट. बघा आता, आता इथे काय करायचं आहे, 4 ने 23 ला डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, चला आपण करूया. 23 ला 4 ने डिवाइड करा. काय येतं, 4 5 चा 20, 23 मायनस 20 जर केलं तर 3 येतं. ओके, सो बघा, क्वेश्चन जो आहे तो ऍज अ इंटेजर लिहायचा आहे किंवा ऍज अ होल नंबर तुम्हाला लिहायचा आहे. ओके, इथे जो काही तुमचा डिनॉमिनेटर आहे तोच डिनॉमिनेटर इथे लिहायचा आहे, किंवा जो काही डिवायझर आहे तोच तुमचा डिनॉमिनेटर असेल. जे काही रिमाइंडर मध्ये आहे ते लिहायचं आहे तुम्हाला क्वेश्चन मध्ये. ओके, सो 5 3/4 हे झालं तुमचं मिक्स फ्रॅक्शन. चला एक्झाम्पल अजून देतो, ट्राय करा. हे सांगा,
वर्षा मराठी मीडियमचा क्लास नाही बेटा, आपल्याकडे फक्त नवोदय मराठी मीडियमचा क्लास आहे आणि नवोदय इंग्लिश मीडियमचा क्लास आहे. स्कॉलरशिपचा जर आपण म्हणलं तर इंग्लिश मीडियमचा क्लास आहे, सेमीचा आहे, बट आपल्याकडे हे नाही आहे. नवोदयचं तुला जॉईन करता येईल मराठी मीडियमचा. ओके, ग्रेट ग्रेट, बरोबर आहे. सिंपल आहे याच्यामध्ये. बघा आता काय करायचं आहे, 8 ने 43 ला डिवाइड करायचं आहे. ओके, करा डिवाइड. 8 5 चा 40. ओके, 43 मायनस 40 जर केलं तर 3 येतं. ओके, जो क्वेश्चन आहे तो ऍज अ होल नंबर लिहायचा. जो डिनॉमिनेटर आहे तोच डिनॉमिनेटर तुमचा इथे राहणार. ओके, रिमाइंडर 3 आहे तर तो तुम्हाला काय करायचंय, न्यूमरेटर मध्ये लिहायचं आहे. तर 5 3/8. ओके, तर असं तुम्हाला काय करायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. ओके, सो देन कन्सेप्ट आहे बघा आपला, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे तो म्हणजे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. काय आहे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन? आता हे इम्पॉर्टंट आहे, ही टर्म इम्पॉर्टंट आहे. सो व्हॉट इज मीन बाय इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन? ओके, the fraction having a equal values are called equivalent fraction. मीन्स फ्रॅक्शन जरी तुम्हाला दिसायला वेगळे वाटले, ओके, बट त्यांची व्हॅल्यू सेम राहते. कशी? तर बघा, फॉर एक्झाम्पल मी 1/2 लिहितोय. 1/2 मीन्स व्हॉट, 1 पार्ट आउट ऑफ 2 मीन्स काय झालं, हाफ झालं. याला जर मी डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तर 0.5 येतं. ओके, देन मी घेतोय 2/4. 2/4 मीन्स व्हॉट, 2 पार्ट आउट ऑफ 4. राईट, 2 पार्ट आउट ऑफ 4 मीन्स इथं 1 पार्ट होतं आउट ऑफ 2 मीन्स हाफ झालं. सो इथं 2 पार्ट आहे आउट ऑफ 4 मीन्स हाफ झालं. डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं 0.5 येतं. ओके, सो देन बघा 3/6 आहे. सो 3 पार्ट आउट ऑफ 6 मीन्स हाफ झालं. याला जर डेसिमल मध्ये कन्वर्ट केलं तर 0.5 येतं. मीन्स जरी हे 1/2 2/4 3/6 जरी हे तुम्हाला डिफरंट वाटले, ओके, बघण्यासाठी, बट त्यांची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे. ओके, 1/2 हे हाफ इंडिकेट करतं. बघा, 2 पार्ट पैकी 1 पार्ट म्हणजे हाफ झाला. 4 पैकी 2 पार्ट, 4 ब्रेड होत्या, 2 ब्रेड खाल्ल्या म्हणजे हाफ खाल्ल्या. 6 ब्रेड होत्या, 3 ब्रेड खाल्ल्या मीन्स हाफ खाल्ल्या. म्हणजे काय करतो ते, व्हॅल्यू इक्वल आहे. ओके, सो याला काय म्हणतो आपण, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणतो. ओके, ज्यांच्या व्हॅल्यू सेम आहे त्यांना काय म्हणतो आपण, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणत असतो. आता कसं फाइंड आउट करायचं की तो इक्विव्हॅलेंट आहे किंवा नाही, तर काय करायचं बघा, टू फाइंड आउट द इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन ऑफ अ गिवन फ्रॅक्शन, मल्टिप्लाय or divide the numerator and denominator by the same number. Means what, तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल मी 1/2 लिहितोय. त्या 1/2 ला काय करायचं तुम्हाला, याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरनं काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं किंवा डिवाइड करायचं. ओके, तर जो काही तुम्हाला न्यू फ्रॅक्शन मिळतो दॅट इज इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल बघा, मी इथं 1/2 लिहितो. ओके, मी तर काय लिहितोय, 1/2 लिहितोय. सो 1/2 आहे. फॉर एक्झाम्पल मी याच्या न्यूमरेटरला जर 2 ने मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटरला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर न्यू फ्रॅक्शन काय मिळतो आपल्याला, 2/4. मीन्स 1/2 अँड 2/4 हे काय तुमचे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. अगेन मी या 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटर सुद्धा 3 ने मल्टिप्लाय केलं तर 2 3 चा 6. ओके, 4 3 चा 12. सो 6/12 हे पण काय तुमचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. ओके, हे काय तुमचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे. अशिता तुझा क्वेश्चन मला दिसत नाहीये, राईट? यशवी पाठवतो रेकॉर्डिंग, ठीक आहे.
अशितानं क्वेश्चन पाठवला तो व्यवस्थित दिसत नाहीये, राईट? तो काहीच व्यवस्थित काही दिसत नाहीये मला तो. ठीक आहे, 853 काहीतरी असं वाटते मला ते. ठीक आहे, क्लिअर पाठवू थोडस. ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, किंवा तुम्ही डिवाइड पण करू शकता. फॉर एक्झाम्पल याच 6ला जर मी 2 ने डिवाइड केलं आणि या 12ला पण 2 ने डिवाइड केलं तर काय तर आहे 3 अपॉन 3 येतं. ओके, आणि 2 इथं 6 येतं. ओके, 6 येतं. ओके, हा पण काय आहे तुमचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. मीन्स एखाद्या फ्रॅक्शनला सेम नंबरनं मल्टिप्लाय करा किंवा सेम नंबरनं डिवाइड करा. सो जो काय तुम्हाला न्यू फ्रॅक्शन मिळतो दॅट इज इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. ओके, परफेक्ट. चला एक एक्झाम्पल देतो. राईट, सगळ्यांनी सांगायचं आहे की इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कुठलं आहे. ओके, आता याचं तुम्हाला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, ऑप्शन देतो. चला, सो मला सांगा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कुठलं आहे. प्रत्येकानं एकदाच आन्सर पाठवायचं आहे, सो दॅट मी सगळ्यांचे आन्सर इथं बघू शकतो. ओके, माईक तर चालू करता येत नाही, कारण एकदा माईक चालू केला की एकदमच गोंधळ उडतो. करेक्ट, परफेक्ट परफेक्ट. ओके, सो इथे लक्षात घ्या 3/14 आहे. ओके, सो इथे 6 आले. इट मीन्स दॅट आपण 3ला काय केलंय 2 ने मल्टिप्लाय केलंय. सो या 3ला जर 2 ने मल्टिप्लाय केलंय तर इथं तर 6 येते, बट इथं 22 येत नाहीये. मीन्स हा तुमचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नाहीये. 3ला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 9 येते, बट 14ला जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 41 येत नाही. तर हा पण तुमचा काय आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन, सॉरी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन नाहीये. इथे बघा 3ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 येतं, आणि 14ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 28 येतं. सो परफेक्ट. तर हा काय तुमचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. ओके, अँड 1/7 हे असू शकतो का नाही. याला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर 1 येतं. आहे इम्परफेक्शन नाही आहे. परफेक्ट. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे ऑन युअर स्क्रीन. सगळ्यांनी ट्राय करा. Which of the following alternatives differ from the other three? Okay, so you have to find out the different fraction. Okay, you have to find out the different fraction than other three. Why answer 3?
परफेक्ट परफेक्ट संजय. ओके बघा आता याच्यामध्ये कसं आहे, याच्यामध्ये बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं फ्रॅक्शनला, तर फर्स्ट फ्रॅक्शन काय आहे तुमचा 19/4 आहे, सेकंड आहे 17/4, थर्ड आहे 3/4 आणि लास्ट वन आहे 5/4. आता ऑब्झर्व करा इथे बघा 19/4 आहे, इथे तुमचा न्यूमरेटर ग्रेटर आहे. इथं बघा इथं पण 17/4 आहे, तुमचा न्यूमरेटर ग्रेटर आहे. ओके 3/4 बघा इथे तुमचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. इथे बघा 5/4 इथं पण तुमचा न्यूमरेटर ग्रेटर आहे. इथे तुमचा न्यूमरेटर ग्रेटर आहे, इथं पण न्यूमरेटर ग्रेटर आहे, इथे पण तुमचा न्यूमरेटर ग्रेटर आहे. बट ऑप्शन 3 मध्ये तुम्ही जर बघितलं तर तुमचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. मीन्स हा आहे तुमचा प्रॉपर फ्रॅक्शन. आहे तुमचा प्रॉपर फ्रॅक्शन अँड रिमेनिंग 3s आर इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन केअरफुली रीड करा and then solve करा. Which smallest of the given number should be added to the denominator of the fraction, okay, 21/4 to make it proper fraction. काय सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठला नंबर डिनॉमिनेटर मध्ये ऍड करावा लागेल सो दॅट यू गेट दी प्रॉपर फ्रॅक्शन. ओके सिंपल आहे, चला सांगा. काय असेल? ओके बघा काय सांगितले तुम्हाला अगोदर समजून घ्या रे. हा त्याला ब्रेक करा सेंटेन्सला. काय म्हणलं आहे की तुम्हाला विच नंबर और विच स्मॉलेस्ट ऑफ द गिवन नंबर शुड बी ऍडेड टू द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन. तुम्हाला काय करायचं स्मॉलेस्ट नंबर ऍड करायचा आहे टू दी 21/4. बरोबर हा फ्रॅक्शन आहे तुमच्याकडे. फ्रॅक्शन काय गिवन आहे 21/4 हा फ्रॅक्शन गिवन आहे. काय म्हटलेलं आहे विच स्मॉलेस्ट ऑफ द गिवन नंबर. आता गिवन नंबर कोणते ऑप्शन मधले हा शुड बी ऍडेड टू द डिनॉमिनेटर. मीन्स हा जो काही तुमचा गिवन फ्रॅक्शन आहे 21/4 याच्या डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे खालच्या संख्येमध्ये आपल्याला कुठला नंबर ऍड करावा लागेल सो दॅट टू गेट अ प्रॉपर फ्रॅक्शन. आता मला सांगा प्रॉपर फ्रॅक्शन असते काय. तर प्रॉपर फ्रॅक्शन मीन्स अ फ्रॅक्शन विच हॅव ग्रेटर डिनॉमिनेटर दॅन द न्यूमरेटर. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय की ज्याचं डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. बरोबर ना. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय आहे ज्याचं डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. मीन्स बघा हे जर बघितलं 21/4 तर हे तुमचं काय आहे हे तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. 21/4 हे काय तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. आणि याच्यामध्ये बघा याला जर आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन जर करायचं असेल तर तुमचा डिनॉमिनेटर जो आहे हा ग्रेटर पाहिजे. बरोबर हा काय पाहिजे तुमचा ग्रेटर पाहिजे कशापेक्षा न्यूमरेटर पेक्षा. ओके मग एक काम करा याच्यामध्ये स्मॉलेस्ट नंबर अगोदर ऍड करून बघा. आपल्याला काय करायचं स्मॉलेस्ट नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा ना राईट. तो काय करा स्मॉलेस्ट काय तर 16. 16 ऍड करा. याच्यामध्ये 16 जर ऍड केलं हा फोर्थ ऑप्शन जर ऍड केला तर काय येतं 21/20 येतं. बघा 21/20 केलंय तुमचा न्यूमरेटर ग्रेटरच आहे. हा तुमचा इम्प्रॉपर फ्रॅक्शनच आहे. ओके तो आपल्याला फोर्थ ऑप्शन नाही चालणार. ओके ऑप्शन थर्ड टाकून बघा
राईट. याच्यामध्ये काम करू आपण 17 टाकून बघू. ओके, 21/4 + 17. ओके, मीन्स काय येतं, 21/21 येतं. सो 21/21 हे जर आलंय, ओके, तर याचा आन्सर 1 येतं. ओके, याचा आन्सर काय येतं, 1 येतं. आणि तुम्हाला ही गोष्ट मी सांगायचं विसरलो, करेक्ट. त्याच्यामुळे तुमचा आन्सर तुम्ही इथं काही वेगळं सांगू शकता, बट हे मी तुम्हाला सांगायचं थोडस विसरलो. ओके, सो बघा, आता एक सगळ्यांनी इथं लक्षात ठेवायचं आहे, राईट. सगळ्यांनी इथं काय करायचं आपल्याला, लक्षात ठेवायचं आहे. आता 1/1 जर आलं, ठीक आहे, बघा इथे लक्षात ठेवा आता, ठीक आहे, कन्फ्युज व्हायचं नाही येत आपल्याला. आता तुम्ही आन्सर काय टिक केलं मला सांगा. आता इथं 1 येते, ओके. आणि फॉर एक्झाम्पल जर इथं आपण 21/4 + 18 जर ऍड केलं, तर 21 अपॉन काहीतरी इथं 22 येतं, करेक्ट. सो हे तुमचं झालं प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, सो मला सांगा तुमचा आन्सर काय असेल. आता 2 कन्सेप्ट आहेत तुमच्याकडे. आता तुमचा आन्सर काय असेल आता मला सांगा. सांगा, 2 कन्सेप्ट आहे. 21/21 केले, 1 आले. 3 कसं येईल रे? 3 कसं येईल? थ्री कसं येईल? बघा, 21/21 जर केलं तर तुमचं आन्सर 1 येतं, बरोबर आहे. आणि ज्याचं आन्सर 1 समथिंग येतं, 1 पॉईंट समथिंग ऑर 1, त्याला आपण काय म्हणतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. ओके, सो 21/21 जर केलं तर तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन येतं. ओके, आणि 16 जरी ऍड केलं तरी तुमचं काय आहे, इम्प्रॉपर फ्रॅक्शनच येतं, बरोबर आहे. सो तुम्हाला 21/4 मध्ये, सो याच्यामध्ये जर तुम्ही 16 ऍड केलं तर हे तुमचं 21/20 हे तुमचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनच झालं, करेक्ट. हे नाही चालत आपल्याला. सो आपण काय करूया आता, ह्याच्यामध्ये 17 ऍड करू. 17 जर ऍड केलं तर 21/21 येतं. आणि 21/21 मिस 1 हे पण तुमचं काय, इम्प्रॉपरच फ्रॅक्शन आहे, ते पण आपल्याला नाही चालत. सो आता आपल्याला काय करावं लागेल, या 4 मध्ये 18 ऍड करावं लागेल. सो 21/22 जर केलं तर बघा, याचा डिनॉमिनेटर ग्रेटर आहे. ओके, डिनॉमिनेटर ग्रेटर मीन्स खालचा नंबर ग्रेटर आहे. सो हा झाला तुमचा प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, हे झालं तुमचं प्रॉपर फ्रॅक्शन. सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. आता तुम्ही 19 पण ऍड करू शकता. तुम्हाला सर 19 का नाही, 19 ऍड केलं तर हे काय येतं, 21/23 येतं. हे पण तुमचं प्रॉपर फ्रॅक्शनच आहे. ओके, बट क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आपल्याला, क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे विच स्मॉलेस्ट ऑफ द गिवन नंबर. तर स्मॉलेस्ट बघा, हे तर नाही येत, हे पण येत नाही, 18 ऍड करावं लागेल. ओके, सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ठीक आहे, चला. तर बघा, तुमचे जे डाऊट्स असतील ते ग्रुपवर मला पाठवत चला. ते डाऊट्स जे असतील ते आपण नेक्स्ट डेला क्लासमध्ये ऍड करत जाऊ. ठीक आहे, चला. थँक्यू सो मच टू जॉईन दिस सेशन. उद्या आपण भेटूया संध्याकाळी 7 वाजता. आणि या संडेला सुद्धा मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येणार आहे, जे विद्यार्थी टेस्ट चांगल्या प्रकारे देतील. आणि ज्यांची टेस्ट माईक कॅमेरा चालू करून असेल, कॅमेरा चालू पाहिजे तुमचा, तरच तुम्ही गिफ्ट साठी इलिजिबल असणार. ठीक आहे, ज्यांना गिफ्ट मिळाले, बाय.
टेस्ट टाइम तेच असणार बेटा, डेली जो असतो आपला 7 to 8. येस बेटा. तुमचा तुम्ही असं एकत्र जर बोलत असाल तर तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही किंवा मला तो समजत नाहीये बोललेला. ठीक आहे. मिक्स होतोय. सो तुमचे जे काही विचारायचं आहे ते मला तुम्ही ग्रुपवर पाठवा. राईट, मी तुम्हाला तिथं उत्तरं देतो. चला थांबूया आपण. भेटूया उद्या संध्याकाळी. डाऊट असतील तर ते पाचच्या आत पाठवायचे डाऊट. तुमचे डाऊट जर असतील तर पाचच्या आत पाठवा. ठीक आहे. काही विचारायचं असेल तर तुम्ही मला तिथं विचारू शकता. चला थांबूया. हॅलो. हा बोला बेटा. हा. नाही बेटा, तुझ्याकडे कोणते आहेत?